एक जरी हरला तर मी राजीनामा देईन. मिंदेगताची परिस्थिती अशी झालेली आहे, आपण पाहिलं असेल. निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही 22-25 जागा लढणार आहोत, मी एकालाही हरू देणार नाही. बरोबर ना? वरती या, आपण वरती या. भाजपकडून जो प्रचार होतोय तो कशावरनं होतोय? काय बोलतात भाजपचे नेते? काय बोलतात ऐकलत का तुम्ही? ते सांगतायत की विरोधी पक्ष मांस खाणार आहे, मटण खाणार आहे, मच्छी खाणार आहे, व्हेज नॉन व्हेज ह्याच्यावर चर्चा सुरू आहे. पण आपल्या व्हेज नॉन व्हेजवर बोलणारे, डेली वेजवर बोलणारे कोणीच नाही आहेत. बरोबर ना? आज या देशामध्ये काय सांगितलं जात आहे की तुम्ही कुठच्या रंगाचे कपडे घाला, तुमचं कल्चर कुठचं, तुमची संस्कृती कुठची, तुम्ही काय खाणार, तुम्ही कुठच्या महिन्यात कसं खायचं आणि काय खायचं, हे सांगणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत. देशावर 10 वर्ष राज्य करत आहेत. आपण पण पहिल्यांदा 2014ला त्यांच्यासोबत प्रचार केला होता, 2019ला पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता. दोन्ही वेळेला आपली फसगत झाली, कारण आपल्याला वाटलं होतं की ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप आहे. पण ही भाजप भलतीच भाजप निघाली, ही भारतीय जुमला पक्ष निघाला. आज तुम्ही 10 वर्षानंतर प्रचारामध्ये मटण आणि मांस आणि कशावर तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याच्यावर बोलताय. मला वाटलं होतं 10 वर्षाचं बहुमताचं सरकार तुम्ही गाजवल्यानंतर तुम्ही चर्चा कशावर केली असती? डिमॉनिटायझेशनवर, नोटबंदीवर. 2016 साली जी नोटबंदी झाली, आपल्याला काय काय सांगितलं होतं? देशातला काळा पैसा हा सगळा पुन्हा एकदा सगळ्यांच्या खिशात येणार, काळा पैसा मिटणार. मिटलाय? भ्रष्टाचार मिटणार होता, मिटलाय? आतंकवाद संपणार होता, संपलाय? नाही संपलाय. उलट जेवढा काळा पैसा किंवा नोटा ह्या चलनमध्ये होत्या त्याच्यापेक्षा जास्ती पैसा आणि जास्ती नोटा ह्या बँकेत आलेल्या आहेत. जगभराने मान्य केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन हे फेल झालेलं आहे, नोटाबंदी हे खोटं काम होतं. पण मला वाटलं होतं जर चांगलं काम असतं, जेवढ्या अभिमानाने त्यावेळी जाहीर केलं होतं की आज रात्री 8 पासून ह्या अमुक नोटा बंद होतील. 10 वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही सांगाल मला नोटाबंदीचा काय ह्या देशाला फायदा झालेला आहे? आम्हाला वाटलं होतं 370 कलम जेव्हा काढलं, आम्ही पण त्याचं स्वागत केलं आणि अजूनही करतो. लडाखला जेव्हा वेगळं युनियन टेरिटरी बनवली गेली होती त्याच 370 कलमच्या निर्णयामुळे आम्हाला वाटलं होतं लडाखसाठी चांगले दिवस येतील. आम्हाला वाटलं होतं सोनम वांगचुक तिथे आज उपोषणाला बसले, त्यांना वेळ येणार नाही, कारण भाजपाचे जे तिकडचे खासदार आहेत लडाखमधले, त्यांनी जे भाषण गाजवलं होतं संसदेत ते पुन्हा एकदा ह्या मोर्चात कुठेतरी येतील. आम्हाला वाटलं होतं कुठेतरी प्रचारात येतील, सांगतील लडाखला काय काय मिळालं. पण असं न होता अशी परिस्थिती आलेली आहे की 30 ते 40 हजार लोक तिथे लडाखमध्ये उपोषण करतायत, आंदोलन करतायत, पण त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये. आणि त्याच लडाखी लोकांवर जे सैन्य बळ वापरलं जात आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स वापरलं जातोय, पॅरामिलिटरी फोर्स वापरलं जातोय, जसं त्यांना बंदिस्त केलं जात आहे. आम्हाला वाटलं होतं हेच सगळे फोर्सेस तुम्ही ते चायनाला ज्यांनी घुसखोरी केली आहे त्यांना पळवून लावण्यात कराल. पण चायनाबद्दल अजून एक शब्द काढलेला नाही आहे. आणि बोलतात कशावर? मटण कोण खातं आणि मच्छी कोण खातं ह्याच्यावर बोलत आहेत. कोणी काय खावं, कोणी काय घालावं हा विषय नसलाच पाहिजे आपल्या देशामध्ये. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, जे ज्याला वाटतं ते त्यांनी करावं, त्यांच्या घरात करावं. पण तुम्ही लक्षात घ्या, भाजप जे मतदान मागत आहे, भाजप जे तुमचं मत मागत आहे, भाजप जे तुमचं बहुमत मागत आहे त्यांचं स्वतःचं सरकार बनवण्यासाठी, हे तुमची सेवा करण्यासाठी नाही, पण त्यांच्या जी हुकुमशहाच्या मनात आहे ते तुमच्यावर लादण्यासाठी भाजपा इथे येऊन मतदान मागत आहे. आज आपल्याला तरुण म्हणून विचार करायचा आहे. आपल्या देशात जे काही विचार करायला पाहिजे होता, जे काही प्रधानमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे होतं, जे काही ह्या केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं, भाजपच्या अख्ख्या पक्षाने सांगायला पाहिजे होतं की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अमुक एवढ्या नोकऱ्या तयार केल्या, आम्ही एवढी महागाई कमी केली, GDP वाढला असेल. GDP कुठचा वाढला माहिती का तुम्हाला? गॅस, डिझेल आणि पेट्रोल हा GDP वाढलेला आहे. पण महागाई कमी झाली आहे का? कुठे झाली आहे महागाई कमी? मला सांगा, 2014 मध्ये जेव्हा आपण प्रचार करत होतो, भाजपासोबत होतो, आपल्याला पण जुमला त्यांनी दाखवला होता, गाजर त्यांनी दाखवलं होतं, तेव्हा गॅसची किंमत किती होती? किती होती? बरोबर ना? आज किती आहे? पेट्रोलची किंमत किती होती? आता किती आहे? डिझेलची किंमत किती होती आणि आता किती आहे?
हेच तुम्ही बघा, हा जीडीपी वाढतोय, गॅस डिझेल पेट्रोल ह्याचे भाव वाढलेले आहेत, पण जीडीपी खरोखर वाढत आहे की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडत चाललेला आहे. आणि म्हणून आज युवकांना मी इथे अपील करतोय, तुम्ही विचार करा तुमच्या भवितव्याबद्दल, तुम्ही विचार करा तुम्ही भविष्यात कसं निर्माण करणार हा देश. कारण हा देश निर्माण जर करायचा असेल, देश पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या मार्गावर आणायचा असेल, तुमच्या मतांवर हा देश ठरणार आहे की हा देश कुठच्या दिशेने जाईल. आज आपण पाहतोय सगळेच पक्ष, सगळेच राजकीय पक्ष जेव्हा टीव्ही चॅनलवर जातात, डिबेटमध्ये जातात, भांडत असतात एकमेकांबद्दल, एकमेकांसोबत भांडतात, तेव्हा कशावर भांडतात? नेहरूंनी काय केलं आणि अमुकनी काय केलं आणि हे बरोबर होते की 50 वर्षापूर्वीचं बेट कोणाला दिलं. हे सगळं ठीक आहे, आपण भूतकाळावर भांडत आहोत, आपल्या भविष्यासाठी कोण भांडत आहे हाच विचार करणारा पक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे. आज हा पक्ष आपल्याला निवडून द्यायचा आहे. आज शिक्षणापासून आपण पाहतोय घोटाळे निघत आहेत. ते कोविडमध्ये आपण पाहिलं असेल, सुरतमध्ये काय झालं, उत्तर प्रदेशमध्ये काय झालं. आज अमोल भैयांना ईडी, सीबीआय, आयटी जे भाजपाचे मित्रपक्ष आहेत ते हैराण करायला बघत आहेत, नोटिसा मारत आहेत, पण अमोल भैया घाबरलेले नाही आहेत, लढत आहेत, आपले वाघ आहेत आणि दिल्लीत जाणार म्हणजे जाणार हे ठरवलेलं आहे ना. त्यांनी पण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हिंमत असेल तर टाकात. कारण ह्या भाजपचं धोरणच झालेलं आहे की जे जे भाजपला सतवतात, जे जे सत्य बोलत असतात, जे जे देश हिताचं बोलत असतात, त्यांना ते आयटी, ईडी, सीबीआय ह्या चौकशांमध्ये फसवतात, कोणाला आत टाकतात, कोणाला कुठे नजरबंद ठेवतात, कोणावर नोटिसा पाठवत असतात, कोणावर धाड टाकत असतात, पण त्यांना कुठेही खरं बोलण्याची हिंमत नाही आणि खरं ऐकून घेण्याची हिंमत नाही आहे. आज बघा देशात काय वातावरण चाललेलं आहे. एका बाजूला भाजप स्वतःच्या होर्डिंगवर बोलत आहे 400 पार, 400 पार. ठीक आहे, 400 पार येणार तरी कुठून? दक्षिण भारताने भाजपसाठी दरवाजे बंद केलेले आहेत. ना केरळामध्ये सीट येणार आहे, ना तामिळनाडूमध्ये सीट येणार आहे. कर्नाटकमध्ये जेवढ्या सीट होत्या त्या हलणार आहेत. तेलंगणामध्ये तर काँग्रेसने चमत्कार करून दाखवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहतोय बदल होत आहे. तुम्हाला एवढं सांगतो, आज जर तुम्हाला वाटत असेल 400 पार हे खरोखर होणार आहेत, मला वाटतं इतर काही देशातून चंद्रावर वगैरे सीट्स आणले तर वेगळं, पण आज 400 पार काय 200 पार करायला देखील महाराष्ट्रातून आणि सगळ्या राज्यातून भाजपला अडवलं जात आहे. आणि मी तुम्हाला खास करून सांगत आहे कारण तुम्हाला इथे बसल्यानंतर अनेक आमिष दाखवली जातील, सोशल मीडियावर तुमचे ॲडव्हर्टाईज येतील. ॲडव्हर्टाईजचा तर भरमसाठ खर्च चालू आहे भाजपाचा, मोजता नाही येणार एवढे पैसे वापरले जात आहेत. इलेक्टोरल बॉन्डचं तर तुम्हाला स्कॅम माहिती आहे, चंदा लो धंदा दो. पण हे सगळं होत असताना तुम्हाला सांगितलं जाईल तुम्ही भाजपच्या मतदान विरोधात करू नका कारण तुमचं मत फुकट जाईल. 400 पार तर होणार आहे हे सांगितलं जाईल तुम्हाला. बिल्डिंगमध्ये कोणतरी सांगेल, व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगेल, तुम्ही त्यांना सांगा चला मला मोजून दाखवा 400 सीट येतात कुठून, मोजून दाखवा. आज जर आपण पाहिलं, मी सगळीकडे फिरत आहे, कपिल पाटील साहेब इथे आहेत, ते पण तुम्हाला सांगू शकतील. आम्ही सगळीकडे जिथे जिथे फिरत आहे, परिवर्तनाचे वारे या देशात वाहू लागलेले आहेत. आणि तुम्हाला आज सांगतो मी, केंद्र सरकार पण आपलंच येणार, इंडिया आघाडीचंच केंद्र सरकार येणार, हे तुम्ही आज लिहून ठेवा. दक्षिण भारतातून भाजपला दरवाजे जसे बंद झालेले आहेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी फिरत आहे, प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे, गावागावात गेलेलो आहे, आणि सगळीकडे मला दिसत आहे की भाजपला लोक नाकारत आहेत. भाजप आता नको, अब की बार भाजप तडीपार असं लोक सांगायला लागलेले आहेत. हे वातावरण मला महाराष्ट्रात दिसत आहे. हेच वातावरण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये. तेजस्वी यादव माझ्याच वर्षाचे आहेत, माझ्याच वयाचे आहेत, 33 वर्षाचे आहेत. त्यांच्यासोबत देखील गद्दारी झाली. जे त्यांचे मित्र पक्ष होतं त्यांनाच बरोबर फोडला आणि घेऊन गेले भाजपावाले. 2-3दा तर तिथे सरकार बनवली. पण मला तुम्ही सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये भाजपाने जेवढे लाख कोटीचं पॅकेज बिहारसाठी मान्य केलं होतं त्याच्यातून 1 रुपया तरी त्या बिहारसाठी आलाय का? आणि म्हणून मला दिसत आहे, स्पष्ट चित्र आहे की भाजप हे बिहारमध्ये पण जिंकू शकत नाही. आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये ज्या प्रकारे इथे आपले अमोल भैयांना सतवलं जात आहे, तसंच तिथे अरविंद केजरीवाल साहेबांना सतवलं जात होतं. नोटिसांवर नोटिसा पाठवल्या आणि जेव्हा त्यांना वाटलं की आप हा पक्ष आणि काँग्रेस यांची युती झाली आणि दिल्लीमध्ये परिवर्तन होणार आहे, त्यांनी बरोबर अरविंद केजरीवालांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं, आज तिहारला पाठवलेलं आहे. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की दिल्लीवाले सगळे चिडलेले आहेत, त्यांना देखील भीती वाटायला लागलेली आहे. त्यांना सगळ्यांना कळलेलं आहे की आज राजकारणी लोक आहेत, मीडियामधून काही लोकांना असं उचललं जातं, उद्या प्रत्येक नागरिकावर ही वेळ येणार की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, तुम्ही जर भाजपाचं ऐकलं नाही, तुम्ही जे आम्ही सांगतोय ते खाल्लं नाही आणि जे कपडे सांगतोय ते घातले नाहीत, तर तुम्हाला पण जेलमध्ये टाकलं जाईल. आणि म्हणून दिल्लीमध्ये 7च्या 7 सीट आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या तिथे काँग्रेस आणि आपच्या येणार आहेत. चंदीगडमध्ये तसंच होतंय, हरियाणामध्ये देखील तसंच होतंय. सगळीकडे हे वातावरण आहे, ते बदलाचं वातावरण आहे.
बदल्याचं जरी नसलं तरी बदलाचं वातावरण आहे, परिवर्तनाचं वातावरण आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की ह्या 400 सीट येणार तरी कुठून? आपल्याला आता विचार करायला लागणार की आपला महाराष्ट्र आपण कसा जिंकायचा आहे. मुंबईत मी प्रत्येक शाखेत गेलेलो आहे, मुंबईत मी प्रत्येक गल्लीत गेलेलो आहे. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, वसई विरार असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ वाशिम असेल, रामटेक असेल, प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीसाठी जिथे जिथे मी बघतोय मोठ्या संख्येने अशी लोक येत आहेत, गर्दी होत आहे. जिथे जिथे मी जात आहे, काच खालती करून जात असतो, अनेक लोक बाईक्सवर येतात, बाजूला थांबतात, सांगतात उद्धव साहेबांना सांगा चिंता करू नका, आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत. हे वातावरण आज महाराष्ट्रात होत आहे. पण आज आपल्याला दाबायची गरज नाही, भाजपनेच त्यांना दाबून टाकलंय. नक्की नक्की दाबणार. तुम्ही हा विचार करा, मिंदी गटाची परिस्थिती तर अशी झालेली आहे. काय 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 नाव आपलं दादा? वरती या, वरती या, आपण वरती या. बाकीच्यांनी बसा, बाकीचे सगळ्यांनी वरती नका येऊ. बुके आहे का? मिंदी गटाची परिस्थिती अशी झालेली आहे, आपण पाहिलं असेल. निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही 22-25 जागा लढणार आहोत, मी एकालाही हरू देणार नाही. बरोबर ना? एक जरी हरला तर मी राजीनामा देईन. हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती? 9. त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात? 5 तर सांगितलंय बदला. म्हणजे तुम्ही विचार करा आता त्या लोकांच्या, त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल. एक तर ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी 5 वेळा खासदारकीचं तिकीट दिलं आणि 5 वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं, त्यांना तिकीटच दिलं नाहीये. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती आहे, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. आणि हे सगळं होऊन आज ते खासदार विचार करतायत की ज्यांनी दिली त्यांना साथ, त्यांचाच केला त्यांनी घात. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन शान ठाकरे. पण ही परिस्थिती जसं आज आपण पाहतोय की मिंदी गटाला देखील वाटायला लागलेलं आहे की अरे आम्ही ज्याच्यासाठी लढलो, ज्याच्या सोबत गेलो, एवढं कुठे कुठे पळाले बिचारे. कुठे गेले तर ते गुजरात, मग गुवाहाटी, मग गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले. आज ते पण विचार करत आहेत की पुढचं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील, एक तर सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर काय राहणार की नाही राहणार, आणि ते सगळं झाल्यानंतर चुकून राहिलेच तर तिकीट तरी मिळणार की नाही मिळणार, हा विचार आज करण्याची परिस्थिती आलेली आहे. पण जसं मी सांगितलं, आज मी त्यांच्यावर टीका करणार नाही, आज मला राजकीय भाषण करायचं नाही. आज मला तुम्हाला विचारायचं युवकांना की तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार. कारण राजकारण आपण सगळीकडे एक तर 2014 नंतर प्रत्येक घरोघरी, प्रत्येक मैदानात, प्रत्येक स्टेडियममध्ये सगळीकडे राजकारण आलेलं आहे. कोणी मेडल जिंकलं, कोणी क्रिकेटची मॅच जिंकली, बरोबर तिथे फोटो येतो कोणाचा तरी कप देताना की आमच्याचमुळे सगळे जिंकलेले आहेत. ही भाजपची वृत्ती आपली नाही आहे. आपण विचार करायचा आहे की आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे. आणि तुमच्या समोर हा फरक डोळ्यासमोर आहे. कारण गेली 5 वर्षाचा जरी तुम्ही फरक बघितला किंवा पाढा वाचलात तरी आपली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि 2.5 वर्ष ह्या गद्दार गँगची तुम्हाला फरक माहिती आहे की केवढा फरक हा पडायला लागलेला आहे. आपल्याला आठवत असेल आपल्या काळात
सगळ्यात मोठा कठीण काळ जगावर आला होता, महाराष्ट्रावर आला होता, आपल्या देशात आला होता, तो म्हणजे कोविडचा होता. कोविडमध्ये देखील अर्थचक्र आपण थांबू दिलं नाही, कारण जिथे रेव्हेन्यू सोर्सेस बंद पडत होते तिथे देखील इथे देसाई साहेब बसलेले आहेत, सुभाष देसाई साहेब बसलेले आहेत, उद्योग मंत्री होते. आम्ही दोघांनी डॅवोसला जाऊन महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीची गुंतवणूक आणली आणि खरी खरी आणली. ह्या गद्दार गँगसारखे 24 तासात 28, 30, 32 कोटी खर्च करून नाही, तर जो काही खर्च तो लोकांसमोर ठेवला आणि जे काही आपण आणलं ते लोकांसमोर आणलं. त्याच 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून, देसाई साहेबांवर विश्वास ठेवून, मी होतो, देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते, आम्ही सगळेच एकत्र काम करायचो. आमच्यावर पूर्ण आपला विश्वास ठेवून, सरकारवर विश्वास ठेवून आपल्या राज्यात आपण त्या 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो आणि ती लोकांसमोर आहे, जग जाहीर आहे. ती आहे गुंतवणूक लोकांसमोर आहे. मागच्याच काळात म्हणजे जेव्हा मी आरोप केला होता वेदांता फॉक्सकॉन, जेव्हा मुख्यमंत्र्यांना माहिती सुद्धा नव्हतं, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, की तो देखील गुजरातला गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही व्हाईट पेपर आणू. बोललो नक्की आणा. आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या 6.5 लाख कोटीच्या गुंतवणुकीतून साधारणपणे 96% कामं ही झाली होती किंवा मार्ग लागली होती आणि भूमिपूजन झालं होतं, म्हणून खोटं बोलायला त्यांना स्कोपच नव्हता. त्यांनी व्हाईट पेपर्स बाजूला ठेवला. ही अशी कामं आपण केलेली आहेत. कोविडच्या काळात जे आपण काम केलं आणि आज आवर्जून सांगतो होय आपण चांगलं काम केलं. हे जे काही आरोप होत आहेत की अमुक घोटाळा झाला, तमुक घोटाळा झाला, मी आज चॅलेंज देतो, चला आमच्या मुंबईचा आहे जो पाडा तो वाचून दाखवा आणि PM केअरचा फंड कुठे कुठे वापरला तो वाचून दाखवा, समोरासमोर येऊ द्या. आज आपण पाहिलं असेल मुंबईचं कौतुक, धारावीचं कौतुक जगभरात झालं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, देशभरात सगळीकडे झालं. आणि जसं मुंबईची मॅनेजमेंट आपण केली, महाराष्ट्राची मॅनेजमेंट आपण केली कोविडच्या काळामध्ये, सगळेच आपण म्हणजे शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, इतर मित्रपक्ष असो, जे काम जी सेवा ह्या महाराष्ट्राची आपण त्यावेळी केली. तुम्ही मला सांगा, जी चित्र आपल्या TV स्क्रीनवर येत होती, जी उत्तर प्रदेशमधून येत होती, जी आपल्याला गुजरातमधून चित्र बघायला मिळत होती, ह्याच्यात फरक होता की नव्हता? होता. आणि आज पण मी जेव्हा जेव्हा कुठेही जगभरात फिरतो, कोण ना कोणतरी मला आपल्या राज्यातून भेटतं, आपल्या शहरांमधून भेटतं, आपल्या गावांमधून भेटतं आणि सांगतं आदित्यजी थँक्यू. मी म्हणतो कशासाठी तुम्ही थँक करता मला, मी काय केलं? 2.5 वर्षात तर मंत्री पण नाही आहे. आणि ते सांगतात आपके पिताजी ने जो कोविड में काम किया, आपके पिताजी की वजह से हमें बेड मिला, ऑक्सीजन मिला, हमारी जान बच गई. आणि हे नुसतं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही, तर जे कोणी मजदूर आपल्या राज्यात राहत होते, आपल्या शहरांमध्ये राहत होते, आपल्या गावांमध्ये काम करत होते, त्या सगळ्यांसाठी केलं. मला आठवतं एक दिवस तो एवढा भयानक होता की सगळे मजदूर बिचारे आपले इथून चालायला लागलेले, रेल्वे बंद होती. केंद्र सरकारला आपण त्यावेळेचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते, उत्तर मुंबईतून आता आज ते तिथे उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांना आपण 23 तारखेला फोन केला जनता कर्फ्यूच्या वेळी की पियुष गोयल साहेब रेल्वे उघडा, रेल्वे उघडा, आम्हाला रेल्वे पाहिजेत, आमच्याकडे केसेस वाढल्या नाही आहेत, लोकांना गावी जायचं, लोक घाबरलेली आहेत, ऐकायला तयार नाही. आज जनता कर्फ्यू असं आहे तसं आहे. ती रेल्वे उघडली त्यांनी 1 मेला, तेव्हापर्यंत केसेस वाढल्या होत्या, लोक रस्त्याने चालत निघाले होते. भयानक चित्र होतं. पण हे चित्र बघवलं नाही आपल्याला, आपण बघू शकलो नाही. आणि उद्धव साहेबांनी निर्णय घेतला, त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. आपल्या घरोघरी तर यायचेच, कुटुंब प्रमुख म्हणून यायचे, सांगायचे की व्यायाम कसा करायचा, कसं स्वतःची काळजी घ्यायची, काय खायचं, कसं करायचं. भाजपसारखं नाही की हेच खा आणि तेच खा, स्वतःची काळजी घेण्यासाठी. पण तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं सगळ्या मजदूरांना, मग ते बिहारमधले असो, उत्तर प्रदेशचे असो, आसामचे असो, केरळचे असो, की आप भी हमारे ही हो और आपकी हिफाजत हम करेंगे, आप महाराष्ट्र में रहिए. त्यांच्यासाठी आपण कॅम्प्स उघडून दिल्या. आणि हे सगळं करत असताना तुम्ही ही गेली 2-2.5 वर्ष या घटनाबाह्य सरकारची बघा. सगळं जे काही चाललेलं आहे ते कोणाच्या आदेशावरनं चाललेलं आहे? दिल्लीच्या आदेशावरनं चाललेलं आहे, अहमदाबादच्या आदेशावरनं चाललेलं आहे. सगळे एक उद्योग जे होते आपल्या राज्यात. आणि तुम्हाला आज इथे मला सांगा 20तले किती लोक आलेत? 20 वर्ष प्लस किती लोक आहेत? हात वरती करून दाखवा जरा. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालं तुमचं? हो की नाही? डिग्री मिळाली आहे? जॉब शोधताय ना? मला तुम्ही सांगा, कालच मी अनिल देसाई साहेबांना विचारत होतो, ते स्थानिक लोकाधिकार समिती अनेक वर्ष बघत आहेत जवळून. त्यांना विचारलं मी की आपण आधी जसं जॉब इंटरव्ह्यूसाठी ट्रेनिंग द्यायचो, आधी आपण जसं लोकांना शिकवायचो की अमुक जॉब तुम्हाला पाहिजे, पायलट बनायचं आहे, बँकर बनायचं आहे, रेल्वेत जायचं आहे, तर तुम्ही कसं त्या ह्याला अप्रोच केलं पाहिजे, इंटरव्ह्यूला अप्रोच केलं पाहिजे, एक्झामला कसं अप्रोच केलं पाहिजे. मी त्यांना विचारलं आता त्या संध्या किती येतात. आणि आज आपण जर पाहिलं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रत्येक जी संधी आपल्या महाराष्ट्रासाठी येणार होती, आपल्या इकडच्या तरुणींसाठी येत होती, ती निघून गेली गुजरातला. वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल,
मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क असेल, वर्ल्ड कपची फायनल असेल. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, मी ऐकतोय कुठेतरी की टेस्लाचा प्लांट कदाचित आपल्या देशात येऊ शकतो. 2020 पासून मी आहे, देसाई साहेब इथे बसलेले आहेत, आमच्या 2-3 बैठका ऑनलाईन त्या टेस्लाच्या टीमबरोबर झाल्या होत्या. 2021 साली आपल्या मुंबईमध्ये त्यांचं गोडाऊन आणि शोरूम येणार होतं, पण केंद्र सरकारने त्याचा मिठाचा खडा टाकला. पण आज मी या केंद्र सरकारला सांगत आहे, ठीक आहे, कदाचित जॉब्स तेवढे टेस्लाच्या प्लांटमधून वाढत नसतील, कारण कमी जॉब्स आहे, ऑटोमेटेड आहे, तरी देखील चला टेस्ला तरी आमच्या महाराष्ट्राला द्या. गुजरातची माझं भांडण नाही, गुजरातची काही वैर नाही. जे काही गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, बिहारला मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, आसाम असेल, मणिपूर असेल, ज्या त्यांच्या हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे. पण तुम्ही माझ्या इकडच्या महाराष्ट्राच्या तरुणींच्या हक्काचं जेव्हा तुम्ही गुजरातला नेता ना, तिथे मला दुःख होतं आणि तिथे मला राग येतो, आणि त्याच विरोधात आम्ही लढत आहोत. आज तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणि हे परिवर्तन घडवलं नाही तर हे सगळे जे नोकऱ्या आपल्या राज्यात आहेत ना, त्या देखील जाणार गुजरातला. तुम्ही विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणलं नाही आणि परिवर्तन केंद्रात घडवलं नाही तर आपल्या जातीमध्ये, धर्मामध्ये हे जे वाद निर्माण करत आहेत ते अजून वाद निर्माण होतील. आणि हे वाद कसे असतात तर ते व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर सुरू होतात, कुठची तरी अफवा पसरवतात आणि तिथून जातीय दंगली आणि धार्मिक दंगली सुरू होतात. आपल्याला देश म्हणून जर प्रगती करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहायला लागेल. जातपात धर्म सगळ्यांना एक भारत म्हणून यायला लागेल, एकत्र एक इंडिया म्हणून एकत्र यायला लागेल, आणि तरच आपण आपल्या स्वप्नातला देश बनवू शकू. आज आरे फॉरेस्टवर बोलण्यासारखं खूप आहे, पण तेवढं आज बोलत नाही मी. पुढे एक महत्त्वाचा विषय मला सांगायचा. आज महिला इथे खास करून मोठ्या संख्येत बसतात म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, भाजपला जर तुम्हाला कोणी मतदान करायला सांगितलं तर तुम्ही एक सोपा प्रश्न त्यांना विचारा की आम्ही भाजपला मतदान का करायचं. जो भाजप महिलांचा अपमान सहन करतो, जो भाजप महिलांच्या अपमानाला प्रोत्साहन देतो, ज्या ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे कॅबिनेटचे मंत्री बसलेत, एकाला तो उद्धव साहेबांनी हकलून टाकलेलं, गेट आउट म्हणून काढून टाकलेलं, तेच एक पुन्हा एकदा तिथे मंत्रिमंडळात बसलेत. का तर त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले होते एका महिलेने. तरी चौकशी आता झाली नाही झाली मला माहीत नाही, पण त्यांना बसवलेलं आहे. दुसरे असे आहेत ज्यांनी टीव्हीवर एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या दिल्या, तरी त्याला गेट आउट सांगितलं नाही, उलटं प्रमोशन दिलं आणि बाजूला बसवलं. बरं, हे तर सोडा, हे तर राजकीय लोक झाले. सगळ्यात घाणेरडी गोष्ट जी भाजपाने केली ती म्हणजे ह्याच गेल्या 6 महिन्यापूर्वी बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला, ज्याच्यावर अत्याचार केला, त्या रेपिस्टनं जेलमधून बाहेर काढलं आणि त्यांची आरती केली आणि गुजरातच्या निवडणुकीत प्रचार सभेत फिरवलं. हे मान्य आहे तुम्हाला? बिल्किस बानोची जात कुठची असो, धर्म कुठचाही असो, जातपात धर्म न बघता वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलेलं आहे की जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना फासावरच चढवलं पाहिजे. ही भूमिका असणारं केंद्र सरकार असलं पाहिजे, ही भूमिका असणारं राजकीय पक्ष असायला पाहिजे. आणि म्हणून आज तरुणींना मी पुन्हा एकदा विचारतोय की तुम्ही तुमचं भविष्य कोणाच्या हातात ठेवणार? हुकुमशहांच्या हातात ठेवणार की तुमच्या हातात ठेवणार आहे? आज मी तुम्हाला विचारत आहे की तुमचं भविष्य तुम्ही कोणाकडे देणार? दिल्लीत आणि गुजरातमध्ये देणार की महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठेवणार आहात? आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही निवडून कोणाला देणार? जे उद्धव साहेबांना धगा देऊन बाहेर पळालेले आहेत, गुवाहाटीला पळाले, लपून गेले डरपोक लोकांना देणार की अमोल भैयांना तुमचं मत देणार? जर अमोल भैयांना तुम्हाला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं असणार आहे? आपलं चिन्ह कुठचं असणार आहे? आपलं चिन्ह कुठचं असणार आहे? चिन्ह है मशाल, जीत होगी विशाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.